नमस्कार, मीनाज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर कोबी म्हटलं तर कुणीच खायला तयार नसतं, मुलं काय मोठे सुद्धा खायला नको म्हणतात कोबी। तर त्याच आज आपण कोबीपासून खूप छान असं एक टेस्टी पराठा बनवणार आहोत, जो पराठा खाल्ल्यानंतर वाटणारही नाही आपण कोबीचा पराठा खाल्ला आहे। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। इथं सुरुवातीला कढाईमध्ये 1 टेबलस्पून तेल टाकलं, अर्धा टीस्पून मोहरी, अर्धा टीस्पून जिरं टाकायचे। त्याच्यामध्ये 8 ते 10 कढीपत्त्याचे पानं घातले, 5-6 लसूण पाकळ्या बारीक कापून घातलेल्या आहेत, 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घालायच्या, यांना छान असं परतून घ्यायचं। नंतर याच्यामध्ये 1 इंच अद्रक घेतला आहे, त्याला असं किसून घातला याच्यामध्ये, त्याला सुद्धा थोडंसं इथं परतून घेतलेलं आहे। आणि नंतर मग आपल्याला याच्यामध्ये कोबी घालून घ्यायचं आहे। तर मी इथं कोबी चॉपर मध्ये चॉप केलेला आहे, तुमच्याकडे जर असं चॉपर नसेल तर तुम्ही त्याला किसून सुद्धा घेऊ शकता। कोबीला जेव्हा आपण चॉपर मध्ये चॉप करतो तेव्हा तो बिलकुल पाणी सोडत नाही, म्हणून मी इथं चॉप केलेला आहे। आता कोबी टाकल्यानंतर याच्यामध्ये काही सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत। अर्धा टीस्पून हळद टाकली, 1 टीस्पून धना पावडर टाकायची, 1 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर, 1 टीस्पून लाल मिरची पावडर टाकली आहे, अर्धा टीस्पून आमचूर पावडर घातली आहे। चवीप्रमाणे याच्यामध्ये लगेच मीठही घालून घ्यायचं आहे, कोथिंबीरही घालायची खूप सगळी। छान असं मसाल्यांना याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। कोबीमध्ये छान असं सगळा मसाला मिक्स करून घ्यायचा आणि सोबत कोबीला छान असं परतूनही घ्यायचं आहे। कोबी काय होतं, पटकन असं पाणी सोडतो आणि खूप सगळं पाणी सोडतो, तर आपल्याला या पाण्याला जे आहे कोबी मधल्या त्याला सगळ्याला ड्राय करून घ्यायचं आहे। थोडंसं मिक्स करून घेतलं, सोबत 2 मिनिटं मी परतूनही घेतलं आहे कोबीला। नंतर झाकण ठेवून आपल्याला एक 5-6 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजेच कोबी मधलं पाणी जे आहे ते सगळं ड्राय होऊन जातं आणि थोडासा कोबी असा शिजल्यासारखा सुद्धा होतो, थोडासा सॉफ्टही होतो। तर इथं आता आपल्या कोबी मधलं सगळं पाणी जे आहे ते असं ड्राय झालेलं आहे, पाहू शकता एकदम सुटसुटीत असं आपलं हे सारण तयार झालं आहे। याच्यावरती खूप सगळी कोथिंबीर घालायची, गॅस बंद करायचा आणि याला थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। आता जोपर्यंत आपलं हे स्टफिंग थंड होत आहे तोपर्यंत आपण इथं पीठ मळून घेणार आहोत। तर इथं मी 3 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं, 1 टीस्पून ओवा घेतला, तो हातावरती असा क्रश करून याच्यामध्ये घालायचा। छान असं पिठाला मिक्स करून घ्यायचं, थोडं थोडं पाणी घालून सैलसर असं पीठ मळून घ्यायचं आहे। पराठ्यासाठी कधी पीठ मळताना थोडंसं सैलसर मळायचं, चपातीला जसं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं सैल पीठ मळायचं आहे। पीठ मळून झाल्यानंतर थोडासा तेलाचा हात घेतला, म्हणजे छोटा 1 चमचा तेल घातला आहे, थोडंसं पीठ मळून घेतलं। 15 ते 20 मिनिटाची या पिठाला रेस्ट द्यायची आहे आणि तोपर्यंत आपलं इथं सारण सुद्धा थंड झालेलं आहे आणि कलर खूप सुंदर आलेला आहे आपल्या सारणाला। तर आता आपल्या पिठाला सुद्धा एक 15 मिनिटाची रेस्ट भेटलेली आहे। मी आणखी एकदा थोडंसं पिठाला मळून घेतलेलं आहे। आता याच्यामधला एक छोटासा उंडा मी काढून घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं सुकं पीठ लावून लाटून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये स्टफिंग भरून घ्यायचं आहे। जेवढं तुम्हाला याच्यामध्ये स्टफिंग भरता येईल ना तेवढंच यामध्ये स्टफिंग भरून घ्यायचं। का आतमध्ये सारण भरल्या जाईल ना पराठ्यामध्ये तेवढा पराठा छान लागतो आणि हा पराठा खाताना बिलकुल असं वाटणारही नाही की तुम्ही कोबीचा पराठा खाता, असं माझ्या मुलांचं म्हणणं झालं। मुलं म्हटले की एकदम असं आलू पराठा जसा लागतो ना त्या पद्धतीने हा पराठा लागत आहे मम्मी। तर एकदम छान असा हा पराठा तयार होतो, खूप सगळं याच्यामध्ये स्टफिंग भरायचं, जसा व्हिडिओ दाखवला आहे त्या पद्धतीने उंडा तयार करून घ्यायचा। साईडने सगळं तोंड असतं त्याचं बंद करून घ्यायचं आहे कडा आतमध्ये जुळून, आणि बंद केल्यानंतर एक्स्ट्राचं जर वरती पीठ उरलं तर काढून घ्यायचं, नसेल जागच्या जागी दाबून घ्यायचं आहे। सुक्क पीठ लावून त्याला छान असं हलक्या हाताने आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे आणि थोडासा पराठा जाडसर ठेवायचा, चपातीसारखा पातळ करायचा नाही। तर इथे तुम्ही पाहू शकता मी पराठा लाटून घेतलेला आहे, छान असा पराठा लाटून झाला आहे। आता तवाही इथे मी ऑलरेडी गरम करायला ठेवला होता, त्याच्यावरती आपल्याला पराठा टाकून घ्यायचा आहे आणि पराठ्याला दोन्ही साईडनं छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे। तुम्ही इथं तेल लावू शकता, तूप लावू शकता किंवा बटर सुद्धा लावू शकता। तर इथे मी तेल लावून छान असे पराठे जे आहे ते भाजून घेणार आहे। ज्या साईडनं आपण पराठा टाकला आहे ना ती साईड थोडीशी खालच्या साईडनं भाजून द्यायची आहे, नंतरच पलटून घ्यायची। नंतर मग त्याला तेल सोडून छान असा खमंग पराठा दोन्ही साईडनं भाजून घ्यायचा आहे। आपण स्टफिंगचे पराठे बनवतो ना तेव्हा थोडंफार स्टफिंग बाहेर निघत नाही, तोपर्यंत असा पराठा खाण्याची मज्जा येत नाही किंवा पराठा असा छान असा वाटत नाही, म्हणून थोडंसं तरी स्टफिंग पराठा बनवताना बाहेर आलं पाहिजे। एकदम असा क्रिस्पी असा आपला हा पराठा तयार होतो, एकदम टम्म असा फुलला आहे आणि सगळे पराठे याच पद्धतीने फुलले होते आणि खूप छान असे मऊसूत पराठे तयार झालेले।
या स्टफिंग मध्ये तुम्ही आणखी कुठलेही व्हेजिटेबल्स ऍड करू शकता. असं काही नाही की फक्त कोबीचाच असावा. जे मुलं खात नाहीत ना व्हेजिटेबल्स त्याच्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता. फक्त याचं पीठ मळताना थोडंसं सैलसर पीठ मळायचं म्हणजे पराठे एकदम मऊ लुसलुशीत असे तयार होतात. तर पाहू शकता मस्त असा आपला पहिला पराठा क्रिस्पी असा तयार झालेला आहे. सेकंड पराठा सुद्धा फुललेला मी तुम्हाला दाखवला आहे. आता इथं सगळे पराठे मी याच पद्धतीने बनवून घेतलेले आहेत. आता इथं दह्यासोबत मी या पराठ्याला सर्व केलेला आहे आणि सोबत इथं कैरीची लोणजी मी तयार केली होती, जी अगोदरच आपल्या चॅनलवरती रेसिपी मी टाकली आहे. एक 4-5 दिवसापूर्वी टाकली आहे. त्याची मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन देईल. तुम्ही ती चेक करा. खूप छान लागते ही लोणजी कैरीची. आणि इथं आपल्या पराठ्याचं स्टफिंग पाहू शकता आतमध्ये एकदम कडापर्यंत गेलेला आहे. सगळीकडे सारण एकदम कडेपर्यंत पोहोचलेलं आहे आणि एकदम मऊसूत असा हा पराठा तयार झालेला आहे. तर इथे सुरुवातीला मी दह्यासोबत टेस्ट केली, खूप छान लागला आणि लोणजी सोबत तर त्यापेक्षाही छान लागला. नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा. असे पराठे हे बनवून तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा. बाय बाय.